आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला लाभलेल्या अध्यक्षा माननीय नंदा मॅम, त्यासोबतच प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या डॉक्टर जानकी देवी मॅम, इथे उपस्थित असणाऱ्या सर्व महिला न्यायाधीश, ज्येष्ठ विधिज्ञ, इतर सर्व न्यायाधीश आणि उपस्थित माझ्या सगळ्या मैत्रिणींनो, त्यासोबतच नेहमीच जे मी म्हणत असते की स्त्रिया तेव्हाच जास्त चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात जेव्हा त्यांच्या मागे पुरुषांचा भक्कम पाठिंबा असतो. सो म्हणजे आमच्यासाठी तुमचा पाठिंबा आहे हे दर्शवणारे आपण सर्वजण मुद्दाम आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं उपस्थित राहिलात त्याच्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्यांची आभारी आहे. आपल्या सगळ्यांनाच महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाचं ऑकेजन काय आहे याचा जेव्हा मी विचार करते तेव्हा मला असं वाटतं की आपण स्वतः अंतर्मुख होणं आणि काल मी कुठपर्यंत होते आणि या वर्षभरात किती मजल मारली आहे आणि आता कुठपर्यंत पोहोचले आहे आणि पुढचा माझा भविष्याचा आराखडा कसा असणार आहे याचं एकंदरीत अवलोकन करणं किंवा सिंहावलोकन करणं असं मला वाटतं. याच संदर्भामध्ये एका गोष्टीपासून मी सुरुवात करू इच्छिते. माझा स्वतःचा खूप विश्वास आहे आणि वेगळे त्याच्यामध्ये मला पुरावे सुद्धा माझ्या अनुषंगाने मिळालेले आहेत की जे घडतं ते खरंच चांगल्यासाठी घडतं. कदाचित त्यावेळेस आपल्याला माहित नसतं की असं का घडलं, त्यावेळेस कदाचित आपली खूप खटखट चालते की असं माझ्याच नशिबी का, असं का झालं वगैरे वगैरे, पण कदाचित पुढे काहीतरी चांगलं घडणार असू शकतं किंवा त्याचा परिणाम म्हणून पुढे काहीतरी वेगळं घडणार असू शकतं. यात अर्थातच मतमतांतर असतील, पण मला जे वाटतं त्याच्या अनुषंगाने मी एक काही सांगणार आहे. आणि याच सोबत आणखी एक थॉट असाही म्हटला जातो की हर सीन अगले सीन की तयारी है. आज काहीतरी घडतं आणि हा कुठला तरी बेस असतो ज्याच्यामुळे पुढे जे काही घडणार ते सगळं ठरलेलं असतं. जसं आज पाया बांधला तर आपण उद्या इमारत बांधू शकतो, इमारत बांधण्याची सुरुवात करू शकतो, त्याच अंशी काहीतरी म्हणायला हरकत नाही. सो एकदा असं झालं की एक मनुष्य नेहमीच मंदिरामध्ये जायचा, त्या देवाला पाहायचा आणि प्रत्येक वेळेस त्याच्या मनात यायचं हे देवाचं काम किती सोपं ना, म्हणजे नुसतं आपलं उभं राहायचं. लोक येतात जातात, त्याला नैवेद्य वाहतात, काय काय करतात, ह्यांना काही करायचं नाही, आपलं आपलं नुसतं मस्त मजेत उभं राहायचं. आणि एक दिवस शेवटी हा मनुष्य हिम्मत धरून त्या देवाला म्हणाला, तुझं काम खूप सोपं आहे रे, एक दिवस मला दे की तुझं काम करण्यासाठी, जेणेकरून मला सुद्धा खरंच किती आनंद मिळेल हे मला माझ्या लक्षात येईल. बरेचदा तीच प्रार्थना तो रिपीट करू लागला. शेवटी देवानं ठरवलं की ओके, हा म्हणतोय ना तर एक दिवस याला याच्या मनासारखा देऊन टाकूया. आणि पहाट जेव्हा झाली तेव्हा हा मनुष्य पुन्हा गेलाच होता तिथे. देवानं सांगितलं, चल आपण आता भूमिकांची अदलाबदल करूया, तू आता इथे देव म्हणून उभं राहायचंस आणि मी तेवढेच 24 तास मस्तपैकी फिरून येतो. फक्त एक काळजी घ्यायची, देव काय करतो, नुसता उभा राहतो, तो स्वतः काहीही कशातही इंटरफेअर करत नाही. त्याच्यामुळे तू सुद्धा अजिबात कशात इंटरफेअर करायचं नाही, एवढं मात्र तू पक्क लक्षात ठेव. तो म्हणला, हा ठीक आहे, त्याच्यात काय, नुसतं उभं राहायचं ना, मला काही प्रॉब्लेम नाही, मी उभं राहू शकतो. आणि त्याचा दिवस सुरू झाला. हा मनुष्य जो देवाच्या अवतारामध्ये होता तो देव म्हणून तिथे उभा राहिला. पहिलाच एक जण त्याच्या दर्शनासाठी एक व्यापारी आला. त्यानं काय काय मागायचं की माझा 1-2 बिझनेस आहेत, अजून माझे 2 बिझनेस वाढू दे वगैरे वगैरे, जे काही मागायचं ते मागितलं. आणि त्याला लोटांगण घालण्यासाठी किंवा पाया पडण्यासाठी तो खाली झुकला आणि त्याच्या खिशातून मोठं जाडं जुडं नोटांचं बंडल खाली पडलं. आता ह्या देवानं पाहिलं, सांगावंसं वाटलं, अरे ते बंडल पडलं, तू तसा कुठे चालला, पण लक्षात आलं की आपण फक्त उभं राहायचं, आपण काही बोलायचं नाहीये. तसाच तो शांत बसला, शांत उभा राहिला. दुसरा एक अतिशय गरीब मनुष्य आला. हातातलं एक रुपयाचं कॉईन त्या देवाला दाखवत म्हणाला, देवा परमेश्वरा, माझ्याकडे फक्त हे 1 रुपयाचं कॉईन शिल्लक आहे, मला सांग या 1 रुपयामध्ये मी माझ्या आजारी आईची औषधं आणू, माझी पत्नी जिचं आता लवकरच बाळंतपण करावं लागणार आहे तिच्यासाठी म्हणून काही तरतूद करू, माझी मुलं जी 2 दिवसापासून भुकेली आहे त्यांच्यासाठी काही आणू, का नेमकं मी काय करू. असं म्हणून रडत रडत पुन्हा देवाचे चरण दर्शन घेण्यासाठी तो खाली झुकला आणि त्याला ते बंडल दिसलं, एवढं मोठं नोटांचं बंडल. त्यानं ते बंडल उचललं, अवतीभोवती पाहिलं, मंदिराच्या बाहेर जाऊन पाहिलं, पण कोणीच तिथे नव्हतं. आणि त्याला असं वाटलं की देवानं माझ्यासाठीच हे बंडल दिलं आहे, आता याच्यातून मी सगळं काही करू शकतो. आणि त्यानं परमेश्वराचे आभार मानले, तो निघून गेला. त्यानंतर तिसरा मनुष्य आला.
तो खलाशी होता, त्याला आज दुपारनंतरच खूप मोठ्या लॉंग टूरवर जायचं होतं आणि त्याच्यासाठी देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी तो आला होता. आणि जेव्हा तो देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी नतमस्तक झाला, माझा प्रवास सुखाचा होऊ दे, सुखरूप येऊ दे वगैरे वगैरे काय म्हणायचं ते म्हटला. आणि जेव्हा तो नतमस्तक झाला तेव्हा लगेच मागून पोलीस आले, त्याला दंडाला धरून उठवलं आणि घेऊन जायला लागले. काय झालं, मी काय केलंय? तो पहिला जो श्रीमंत व्यापारी आला होता ना, तो त्या पोलिसांना घेऊन आला होता आणि तो त्या पोलिसांना आवर्जून सांगत होता, मी गेल्यानंतर या मंदिरात कुणीच आलेलं नाहीये, माझ्यानंतर हाच आलेला आहे, त्याच्यामुळे यानंच माझे ते पैशाचं बंडल घेतलेलं असणार आहे. आता याला तुम्ही अटक करा, याची झाडाझडती घ्या आणि याला तुम्ही शिक्षा सुद्धा द्या, माझं पैशाचं बंडल मला परत करा. आता मात्र हा मनुष्य जो देव रूपामध्ये होता त्याला अजिबात संयम ठेवला जाईना, कारण धडधडीत अन्याय होतो हे तो बघू लागला. या माणसाचा काहीच दोष नाही, पोलीस त्याला घेऊन चालले, पोलीस त्याला मारायला लागले, चुकीचे पूर्णतः. हा अजिबात शांत बसू शकला नाही आणि त्यानं लगेच प्रकट होऊन सांगितलं की प्रत्यक्षामध्ये काय काय झालेलं होतं. आणि मग पुढे ते त्यांचं जे झालं ते झालं. संध्याकाळी जेव्हा पुन्हा देव परत आला, चल आता पुन्हा तू मनुष्य हो, मला माझ्या देव रूपामध्ये जाऊ दे, तेव्हा या मनुष्यानं सांगितलं, अरे देवा, तू देव असून सुद्धा काहीच करत नाही, बघ मी कसा न्याय केलाय. आणि म्हणून त्यानं जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं. आणि तेव्हा देवानं डोक्यावर हात मारून घेतला, अरे वेड्या, आज जे काही झालं होतं ते उद्याची तरतूद म्हणून झालं होतं. या श्रीमंत माणसाचं एवढं मोठं बंडल खाली पडलं होतं, कारण बऱ्याच अंशी त्याच्याकडे जो पैसा आलेला होता तो त्याचा काळा पैसा होता, पापातून कमवलेला होता. किमान हे पैशाचं पुडकं पडल्यानंतर तो गरीब मनुष्य त्याचा चांगला विनियोग करणार होता, त्या गरीब मनुष्याचं भलं होणार होतं. आणि अप्रत्यक्ष का होईना कुणाच्या तरी चांगल्यासाठी उपयोगाला आलो म्हणून याचं पापाचं परिमार्जन थोडंफार तरी होणार होतं, पण ते तू सगळं वाटोळ करून टाकलं. आणि मग त्या खलाशाचं काय, तो तर चालला होता ना अटकेमध्ये. अरे बाबा, तो याच्यासाठी अटकेत चालला होता कारण तो ज्या बोटीवर जाणार होता त्या बोटीला खूप मोठ्या वादळाचा सामना करावा लागणार आहे आणि त्या वादळातून कुणीही वाचू शकणार नाही, म्हणून मी ही तरतूद केली होती. ते पोलीस त्याला घेऊन जाणार होते खरे, पण बोटीची वेळ झाली, बोट निघून गेली की ह्याला सुद्धा बा इज्जत बरी करणार होते, त्याच्यामुळे त्याच्यावर पण काहीही प्रॉब्लेम येणार नव्हता. असं असतं. म्हणजे कदाचित त्या माणसाला वाटलं असेल की माझं पुडकं पडलं, माझं खूप नुकसान झालं, पण ते पापाचं परिमार्जन कुठेतरी होणार होतं. खलाशाला वाटलं असेल मला पोलीस उगाच घेऊन चालले, पण आता जरी पोलीस 2-3 तास घेऊन चालले असले तरी भविष्यातलं त्याचं मरण ते टळणार होतं. आणि अशा रीतीनं आज जे काही घडतं ते कदाचित उद्या काहीतरी वेगळं घडणार असतं, त्याची ही तरतूद केलेली असते असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच अनुषंगानं आज तुमच्या सगळ्यांच्या समोर बोलण्याची मला जी संधी मिळते आहे, वंदना कोचर मॅमनी मला 3ऱ्या वेळेस इथे आमंत्रित केलेलं आहे. पहिल्या वेळेस सुद्धा आम्ही इथेच होतो, दुसऱ्या वेळेस तिकडे गेलो, आता पुन्हा 3ऱ्या वेळेस इकडे आलो. नंतर आपण डेफिनेटली कुठेतरी छान हॉलमध्ये जाऊया. समोर वाकोडकर काका आहेत जे आमचे फॅमिली मेंबर सारखे आहेत आणि ऍडव्होकेट संतोष पात्रीकर जो माझा क्लासमेट आहे. आणि प्लस आपण सर्वजण या सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा मला बोलण्याची संधी मिळते आणि त्यासाठी मला आमंत्रित केलंय, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानते. आणि आता खरं नेमकं या संदर्भाने जे सांगायचं आहे ते सांगण्यासाठी सुरुवात करते. मध्यंतरी मी एक पुस्तक वाचलं होतं, टॉप 5 रिग्रेट्स ऑफ डाईंग. ब्राउनी वेअर नावाची एक महिला होती जिनं तब्बल 8 वर्ष अशा वॉर्डमध्ये काम केलं ज्या वॉर्डमधले सगळेच पेशंट अवघ्या काही दिवसात किंवा काही महिन्यामध्ये मरणारच हे खात्री असायची. आणि त्या पेशंट्सनाही माहित असायचं की आपल्या हाती खूप कमी दिवस शिल्लक आहेत. आणि जेव्हा तब्बल 8 वर्ष ती ह्या सगळ्यांमध्ये काम करत होती तेव्हा तिला हे प्रकर्षानं जाणवलं की मरताना प्रत्येकाला कुठला ना कुठला तरी पश्चाताप आहे. माझ्या आयुष्यात मी ते करायला हवं होतं, माझ्या आयुष्यात हे करायचं राहूनच गेलं, मी ते बोलायचं राहूनच गेलं वगैरे वगैरे असे भरपूर सारे पश्चाताप ती ऐकत होती. आणि यातून तिनं टॉप 5 रिग्रेट्स काढले. मरताना हे 5 रिग्रेट्स मॅक्सिमम जणांना होतातच. ते तिच्या संदर्भाने जे सांगायचं तर पहिला सगळ्यात महत्वाचा रिग्रेट जो आहे ना, तो कदाचित आपण त्याच मागे चाललेलो आहोत. काश
लोकांच्या टर्म्स अँड कंडिशन नुसार माझं आयुष्य व्यतीत करण्याच्या ऐवजी मला स्वतःला कसं जगणं अपेक्षित आहे याचा मी कधीतरी तर विचार केला असता आणि कधीतरी तर माझ्या मनासारखं मी जगले असते. खूप जणांना तोच रिग्रेट होता. आपल्याही मनात कितीतरी वेळेस येतं ना, नाही हे असं बरं दिसेल का, हे असं चांगलं नाही, आता हे झालंय, पुन्हा आता आपल्या वयाला हे शोभतं का, हे तर कॉमन सगळं काही असतं की हे शोभत नाही. म्हणजे माझ्या काही मैत्रिणी मी अशा बघते, मैत्रिणी म्हणजे महिला ह्या सगळ्याच एकमेकांच्या मैत्रिणी असतात, कारण महिलांना मैत्रीण होण्यासाठी फार ओळखीची आवश्यकता असत नाही. अर्ध्या म्हणजे अवघ्या काही सेकंदात त्या पक्क्या मैत्रिणी होऊन जातात. सो अशा परिस्थितीमध्ये काही मैत्रिणी मी माझ्या अशा बघते की त्यांची इतकी छोटीशी आशा, ही छोटीशी आशा काय आहे, स्लीवलेस ब्लाउज कधीतरी घालायचंय, पण लोक काय म्हणतील, आता सुना यायची वेळ झाली, हे असं स्लीवलेस ब्लाउज घातलं तर शोभेल का, मग सासू सासरे काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, याच्यामध्ये ते इतक्या अडकून जातात की कधीतरी मला जीन्स पॅन्ट घालायची आहे, कधीतरी बाईक मला चालवायची आहे, कधीतरी मोटरसायकल चालवून बघायची आहे, कधीतरी माझ्या मनासारखं काहीतरी करून बघायचंय, अशी इच्छा मनात असते. पण कधीतरी लोक काय म्हणतील करत करत प्रत्येक दिवस निघून जात असतो. त्याच्यामुळे मला वाटतं आजचा हा दिवस आपण खूप चांगल्या पद्धतीने उपयोगात आणायला हवा आणि खरंच एक यादी करायला हवी की आपल्याला काय काय करावं असं वाटतं आणि नंतर पुढे काय करायचं आहे ते मी अगदी शेवटच्या समारोपाच्या वेळेस सांगणार आहे. ब्राउनी वेअरनी दुसरा जो रिग्रेट सांगितलेला आहे तो म्हणजे मी एवढंही जास्त काम करायला नको होतं. काय होतं माहितीये का, मी एवढंही जास्त काम करायला नको हे म्हणताना आपल्यालाही कदाचित लक्षात येईल आपलं आयुष्य आपण क्रेझी बिझी झालोय. क्रेझी म्हणजे इतके बिझी झालोय, पण क्रेझीपणानं म्हणजे सतत आपल्याला पळायचं असतं, धावायचं असतं, कुठेच आपल्याला थांबायचं नसतं आणि कशासाठी धावतोय, काय करायचं आहे आपल्याला याचा आपण विचारही करत नाही. म्हणजे तो जोक तुम्ही वाचलेला असेल ना कदाचित, की ते 3 जण मित्र असतात रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वे येते, आता ती सुटेल म्हणून पटापट 2 जण आतमध्ये जातात, तिसरा बाहेर राहतो आणि हसायला लागतो. तो हमाल विचारतो, अरे तू ते 2 वर चढले, तू तसाच राहिला, तुला उलट वाईट वाटलं पाहिजे. तो म्हणे मी हसतो याच्यासाठी की ते 2 मला सोडायला आले होते, रेल्वे पकडण्याच्या नादात तेच बसून गेले, मी इकडे राहिलो. कशासाठी आपण पळतोय आपणही बरेचदा विचार करत नाही. त्याच्यामुळे कधीतरी तर एक अल्पसा विराम घेतला पाहिजे. मला काय हवं आहे, खरंच माझ्या कुटुंबियांना काय हवं आहे हे बघितलं पाहिजे आणि कधी कधी आपल्यानुसारही आपण आयुष्य जगायला सुरुवात केली पाहिजे. म्हणजे होतं कसं माहितीये का, की पुढे काहीतरी छान असेल, पुढे काहीतरी आपल्याला आनंद मिळेल, या नादामध्ये आपण या वर्तमान क्षणातला आनंद कुठेतरी गमावून टाकतो. असं म्हटलं जातं की 2 प्रकारच्या व्यक्ती असतात. म्हणजे जर आपण ठरवलंय की आपल्या सगळ्यांना गोव्याला ट्रिपला जायचं आहे, तो पहिल्या प्रकारची व्यक्ती कशी असते, आपल्याला ट्रिपला आनंद साजरा करायला गोव्याला जायचंय ना, मग ते गोव्याला जाणार आणि तिथे गेल्यानंतर एन्जॉय करायला सुरुवात करणार. पण दुसऱ्या प्रकारची व्यक्ती अशी असते की जी हा टूर सुद्धा एन्जॉय करते. संभाजीनगर पासून तर गोव्याला जाण्यापर्यंतचा प्रवासही एन्जॉय करते. जेव्हा की ह्या पहिल्या कॅटेगरीतली व्यक्ती आहे, ट्रॅफिक लागला की किती लोकसंख्या वाढली, केवढा ट्रॅफिक आहे हा, पटकन मला पुढे जायला पाहिजे होतं वगैरे वगैरे, असं पूर्ण त्याचा रस्ता खराब होतो सगळा आणि तिथे पोहोचल्यावर एन्जॉयमेंटसाठी तो प्रयत्न करायला लागतो. सो मला वाटतं आपण प्रत्येकानं पहिल्या कॅटेगरीमध्ये असलं पाहिजे की आपला प्रवासही, आयुष्याचा प्रवासही तितक्याच चांगल्या पद्धतीनं करत मग आपण जिथे कुठे डेस्टिनेशनवर जाऊ तिथे तर एन्जॉय करणार असतोच. एकदा असंच झालं, एक मनुष्य होता, मनशांती मला बिलकुल मिळत नाही, मी हे करतोय ते करतोय, माझ्या आयुष्यात मी एवढं सगळं मिळवलंय, मान मर्यादा प्रतिष्ठा सन्मान सगळं मिळवलंय, तरी मनशांती काही मिळत नाही. म्हणून काय करायचं, तर एका गुरूंकडे हा एक मनुष्य गेला आणि त्यानं जी काही त्याचं भूमिका होती ते सगळं सांगितलं. मला मनशांती कशी मिळेल हा प्रश्नही त्यानं विचारला. त्या गुरूंनी असं सांगितलं की त्यांच्या परिसरामध्ये भरपूर सारी वेगवेगळ्या प्रकारची फुलं होती, फुलांचा सुंदर ताटवा होता. त्या गुरूंनी सांगितलं की ठीक आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, फक्त एक काम करतोस का,
की हा फुलांचा ताटवा तू बघतोयस ना, तर अतिशय सुंदर असं फुल तुला जे वाटतं मला तू द्यावंस असं, तसं एक सुंदरसं फुल तू माझ्यासाठी घेऊन येशील का? हो ठीक आहे, हरकत नाही. तो लगेच निघाला. थांब, पूर्ण ऐकून घे म्हणून त्यांनी सांगितलं की कंडिशन फक्त एकच आहे. एकदा तू पुढे चालायला लागल्यानंतर पुन्हा मागे येऊन कोणतंही फूल घ्यायचं नाही. मग तुला पुढे पुन्हा जे दिसेल तेच तुला घ्यावं लागेल. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि मग हा मनुष्य पुढे 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 चालायला लागला. एका ठिकाणी इतके सुंदर फुलं दिसले, सगळेच फुलं खूप सुंदर होते, पण एका ठिकाणी तर इतके सुंदर फुलं दिसले की यातलं एक फुल आपण गुरूंना नेऊन दिलंच पाहिजे असं त्याला प्रकर्षानं वाटलं. पण पुन्हा तो थोडंसं थबकला. कदाचित याच्याही पेक्षा फुल सुंदर दुसरे असेल ना पुढे, मग हेच नेऊन दिल्यानंतर मग पुढचं फुल आपल्याला काही देता येणार नाही, कारण एकच फुल आपल्याला द्यायचंय. त्याच्यापेक्षा जाऊ द्या, पुढे कदाचित फुलं चांगले असतील. म्हणून तो पुढे गेला. पुढे काही फुलांचे रंग त्याला इतके सुंदर वाटले की अशा रंगाचं फुल तर आपण कधीच कुठेच पाहिलेलं नव्हतं. या वेगळ्या रंगाचं फुल गुरूंना नक्कीच आवडेल, हे आपण घेऊया का? पण पुन्हा तोच विचार आला, कदाचित पुढे जास्त चांगले फुलं असतील ना. म्हणून तो पुन्हा पुढे जायला लागला. मागे वळता तर येणं शक्य नव्हतंच, पण जसजसा हा ताटवा संपत आला तसं त्याच्या लक्षात आलं की आता पुढे मात्र सुंदर फुलं अजिबात शिल्लक नाहीत. अगदी साधे फुलं आहे, काही तर कोमेजलेले आहे, काही तर सुकलेले आहेत. आता त्यानं जस्ट मागे नजर टाकली, इतके सुंदर सुंदर फुलं होते, पण आता मागे परत जाता येणार नव्हतं. तसाच शेवटी तो पुढे गेला आणि त्यातल्या त्यात सुकलेलं जरी असलं तरी कमी सुकलेलं एक फुल कसं बसं निवडलं आणि खालमानेनं आपल्या गुरूंना नेऊन दिलं. काय झालं गुरूंनी विचारलं. जे घडलं ते यानं सगळं सांगितलं आणि गुरूंनी मग सांगितलं, तुझ्या प्रत्यक्ष आयुष्यातही हेच होत आहे. आपल्याही प्रत्यक्ष आयुष्यात कदाचित हेच होत आहे. आपल्याला आनंद कधी मिळणार? आता मुलं लहान आहेत, मुलं थोडे मोठे झाले ना की मग आपण आपल्या आयुष्याचा आनंद मस्त उपभोगू. मग मुलं थोडे मोठे झाले की नाही, त्यांच्या कॉलेजच्या ऍडमिशनच आहे ना, त्याच्यामुळे त्यांचं ते जर झालं ना की मग आपण छान आनंद उपभोगू. नाही आता त्यांच्या नोकरीचं बघावं लागेल ना, इतके लवकर आपल्या जबाबदाऱ्या कशा आपल्याला सोडता येतील. नाही आता त्यांचं लग्नाचं त्यांना त्यांचं कुटुंब उभारून द्यावं लागेल ना. करता 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 एक वेळ अशी येते की आता कदाचित आपल्याकडे वेळही असतो, पैसाही असतो, पण आता आपली मनस्थिती नसते किंवा शरीराची अवस्था तेवढी राहिलेली नसते की जे आपण अगोदर सगळं काय काय एन्जॉय करायचं ठरवलेलं असतं. त्याच्यामुळे बेटर वे सतत क्रेझी बिझी राहून काम करत राहण्यापेक्षा कुठेतरी अल्पसा विराम घेऊन जे करायचं आहे, जे करण्याची इच्छा आहे ते करण्यासाठी आपण आताच कुठेतरी सुरुवात केली पाहिजे. या ब्राउनी वेअरनं तिसरा जो रिग्रेट सांगितला आहे तो म्हणजे, माझ्या ज्या भावना आहे त्या मी खरंच चांगल्या रीतीने एक्सप्रेस करण्याचं धाडस माझ्यामध्ये असायला हवं होतं. बघा, बऱ्याच जणी आपल्यापैकी आणि आपण सुद्धा, बरेच जण सुद्धा रिलेट करू शकतील की बरेचदा आपल्याला कुणाबद्दल काहीतरी व्यक्त करावंसं वाटतं, पण काही वेगवेगळ्या कारणांसाठी आपण रोखून ठेवतो. आणि इमोशन्स एक्सप्रेस करणं म्हणजे नॉट नेसेसरी की त्या लवचच इमोशन्स असल्या पाहिजे ना, लगे प्यार हुआ इकरार हुआ, त्या काही नाही. अगदी साध्या साध्या इमोशन्स सुद्धा, फिलिंग सुद्धा आपण एक्सप्रेस करत नसतो. म्हणजे एक घडलेलं उदाहरण मी सांगते. मी जेव्हा एका युनिसेक्स जिम मध्ये होते तर तेव्हा तिथे एक महिला आणि तिचे हसबंड यायचे. हार्डली एखाद्या वर्षानंतर तर तिचे हसबंड रिटायर झाले, पण वय जवळपास एक 55च्या आसपास असावं, किमान 55-56 असावं. घर तिचं त्या जिम पासून जवळच होतं, पण येताना ती साडी किंवा पंजाबी ड्रेस घालून यायची. चेंजिंग रूम मध्ये मग ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालायची, जिम मध्ये सगळं वर्कआउट करायची. पुन्हा जाताना जे काही साडी ड्रेस आणला असेल ते घालायची आणि मग जायची. मला आश्चर्य वाटलं, म्हणलं अंतर तुमचं एवढंच आहे, तेवढ्यासाठी पुन्हा साडी घाला, पुन्हा इकडे येऊन चेंज करा, पुन्हा घालून जा, पुन्हा घरी गेल्यावर स्नान करायचं तर पुन्हा ते चेंज करायचंच आहे. एवढं सगळं करण्यापेक्षा तुम्ही येतानाच ट्रॅक पॅन्ट घालून का नाही येत, ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालून का नाही येत? आणि मग त्यांनी सांगितलं, नाही आमच्याकडे कसं आहे, आमच्या सासूबाई आहेत. आता ह्या 55 वर्ष महिलेची सासूबाई म्हणजे किती जुन्या जमान्यातली असेल आपण विचार करू शकतो. तर त्याच्यामुळे ना त्यांनाही असं, त्या जणांना थोड्याशा ट्रॅडिशनल पारंपरिक विचारांचे आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या समोर मी असा ड्रेस घालून येऊ शकते, पण असं ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालून त्यांच्या समोर मी निघू शकत नाही. मग त्यांचे हसबंड सुद्धा खूप चांगल्या पोस्टवर होते. म्हटलं मग तुमच्या म्हणजे त्यांच्या मुलांनी सांगायचं, तुमच्या नवऱ्याने त्यांना सांगायचं की साडीवर नाही करतायत वर्कआउट, पंजाबी ड्रेसवर नाही करतायत वर्कआउट, हे का नाही सांगत आहे? नाही नाही, ते आमच्या सासूबाईंना ना त्यांचं मन मला दुखवायला नको वाटतं.
वगैरे वगैरे झालं आणि मला का पुन्हा स्टॉक अनइझी व्हायला लागलं. आणि शेवटी मी म्हटलं की तुम्ही ऍटलिस्ट विचारून तर बघा ना. नाही म्हटलं तर मग तुम्ही सोडून द्या. मग तुम्ही जे कंटिन्यू करता ते करतच आहात, मग पुढे ते कंटिन्यू करा, पण जस्ट विचारा तर खरं की मला साडीवर किंवा पंजाबी ड्रेसवर वर्कआउट नीट नाही करतायत, मी ट्रॅक पॅन्ट टी शर्ट घालू का. नुसतं जस्ट विचारा. मी कदाचित खूप मागे लागल्यामुळे असेल कदाचित, पण त्यांनी खरंच विचारलं आणि सासूबाईंनी काय म्हणावं. तरीच मला वाटत होतं की मी एवढं टीव्ही मध्ये बघते तर ह्या सगळ्या बायका टी शर्ट पॅन्ट घालून वर्कआउट करतात, तर तू ड्रेसवर कशी करते. हा, हेच जर अगोदर विचारलं असतं तर. पण बरेचदा आपल्याला त्यांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, तिला काय वाटेल म्हणून आपल्या मनामध्ये ज्या भावना असतात त्या आपण बेसिकली एक्सप्रेसच करत नाही. आपण प्रत्येक ठिकाणी तिथे स्टॉप करायला लागतो स्वतःला. म्हणून जिथे असं काही असतं तिथे तरी आपण ऍटलिस्ट बोललं पाहिजेच. आपल्या ज्या फिलिंग्स आहेत त्या आपण एक्सप्रेस केल्या पाहिजेत, आपले विचार आपण एक्सप्रेस केले पाहिजेत. तेवढं धाडस आपल्यामध्ये डेफिनेटली असलंच पाहिजे. चौथा पण रिग्रेट फार महत्वाचा आहे बरं का. या सगळ्या कामाच्या जबाबदाऱ्यांच्या सगळ्या ह्या वेगामध्ये वाहवत असताना किंवा वागत असताना माझ्या मित्रमैत्रिणींसोबतचा संपर्क माझा खूप कमी झाला होता. तर हा संपर्क जर मी टिकवून ठेवला असता तर फार छान झालं असतं. बघा आता आमच्या ऍडव्होकेट संतोष पाचेकरांना हसू यायला लागतं, कारण त्यांचं पण चालू आहे की गेट टुगेदर आमच्या देवगिरी कॉलेज मधल्या सगळ्यांचं करायचं, पण तेच पुन्हा कधीतरी म्हणून ते तसं राहिलंय. पण आता डेफिनेटली सो अशा परिस्थितीमध्ये आपलं काय होतं माहितीये का, आपण जेव्हा स्वतःसाठी वेळ काढायला लागतो ना तेव्हा सगळ्याच्या सगळ्या जबाबदाऱ्या आपल्याला आठवतात आणि नको नको एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर आहेत, मग मी स्वतःसाठी वेळ काढणं कसं शक्य आहे असं आपल्याला वाटायला लागतं. आणि आता माणसांचं काय होत असेल मला माहित नाही, नंतर कोणीतरी मला सांगावं त्याच्याबद्दल. पण आम्ही महिला मात्र कशा असतो माहितीये का, अगदी आपण ठरवलं जरी की नाही आपण वन डे पिकनिक करायची, जबाबदाऱ्या सकाळी पार पाडायच्या, मग पिकनिकला जायचं, संध्याकाळी येऊन पुन्हा घरची सगळे कामं जबाबदाऱ्या पार पाडायच्या, असं ठरवून की आपण तिथे गेलो. तिथे तरी आपण एन्जॉय करू शकतो का. फोन करून ते दूध ठेवलं का फ्रीज मध्ये, फ्रीजचा दरवाजा लावला ना नीट, ते मुलांसाठी मी हे खाणं करून ठेवलं होतं ते त्यांना दिलं का व्यवस्थित. म्हणजे आपण तिथे जरी गेलो, आवा चालली पंढरपुरा, त्या पद्धतीने आपलं होऊन जातं. म्हणून खरंच आपण आतापासून बेटर लेट दॅन नेव्हर आपण मित्रमैत्रिणींना आपला वेळ देणं, त्यांच्यासोबत असणं, कारण ही मैत्री खरंच अशा पद्धतीची जी आपण प्रोफेशन मध्ये येण्याच्या अगोदरची मैत्री असते ना ती खरंच खूप प्युअर मैत्री असते. कारण त्याच्यामध्ये कोणतंच काही तुझ्याकडून मला काय फायदा होणार आहे, माझ्याकडून तुला काय फायदा होणार आहे असं अजिबात नसतं. त्याच्यामुळे त्या मित्रमैत्रिणींसोबत तरी आपण त्या संपर्कामध्ये राहिलंच पाहिजे. आणि पाचवा जो महत्वाचा रिग्रेट आहे तो म्हणजे सगळ्यांचाच विचार करता करता मी स्वतःला आनंदी ठेवणंच विसरून गेले किंवा गेलो. जसं मी म्हटलं ना, जेव्हा आपण स्वतःसाठी वेळ द्यायला लागतो ना तेव्हा आपल्याला वाटतं की आपण फार स्वार्थी झालोय, आपण असं कसं सगळ्यांचा वेळ खेचून घेऊन स्वतःसाठी देऊ शकतो. पण तसं नसतं खरंच. म्हणजे जस्ट आपण आता कल्पना केली किंवा एखाद्या वेळेस खरंच करून बघितलं की एखादा दिवस आपल्या मनाप्रमाणे आपल्या मैत्रिणींसोबत एखादा मूव्ही बघायचा असेल, कुठे आपल्याला जायचं असेल, असं जर करायचं असेल तर डेफिनेटली आपण ते जर केलं तर एवढी एनर्जी आपली वाढलेली असते की पुढचे अनेक दिवस त्या एनर्जी सहित आपले फार छान जातात. आणि नॅचरली महिलाच्या भोवती सगळं कुटुंब फिरत असतं, त्याच्यामुळे आपली एनर्जी त्यांच्यापर्यंतही पोहोचते आणि सगळं कुटुंबही छान मस्त आनंदामध्ये राहतं. या संदर्भातही एक उदाहरण मी अवश्य सांगू इच्छिते. त्यांचं नवं लग्न झालेलं होतं आणि ही नवीन नवरी जेव्हा आली, आता स्वयंपाक तिनं करायचा वगैरे वगैरे सगळं हार्डली 5-6 दिवस काहीतरी झाले, मग तिला शिरा करायला सांगितलं. आता मोस्टली आपण निर्लेपचे किंवा असे नॉन स्टिकी भांडे वापरतो, त्याच्यामुळे ते खरडण त्याच्यामध्ये काही होत नाही. पण पूर्वीचे जे भांडे असायचे त्याच्यामध्ये आपण काही उपमा शिरा असं करायला लागलो की मस्त ते खरडण यायचं. सो हिनं शिरा बनवला, शिऱ्याचं ते छान खरडण निघालं, तिला खूप आवडायचं. तिला आठवलं की लहानपणापासून माझं आणि माझ्या भावाचं भांडण व्हायचं या शिऱ्याच्या खरडणसाठी, म्हणून तिनं खरडण लगेच स्वतःच्या प्लेटमध्ये टाकलं. पण लगेच लक्षात आलं नाही आता माझा जोडीदार सुद्धा आहे ना, आणि जसं मला आवडतं तसं त्यालाही आवडत असेल ना, म्हणून तिनं आपल्या ताटामध्ये आपल्या प्लेटमध्ये अजिबात खरडण न घेता त्याच्या प्लेट
घेतलं आणि आवर्जून त्याच्याकडे नेऊन दिलं आणि त्यानं सुद्धा खूप आवडीनं, पत्नीनं मुद्दाम आणून दिलं म्हणून खूप आवडीनं छान खाल्लं. मग तेव्हापासून नवऱ्याला आवडतं बरं का. हे लक्षात आल्यानंतर मला स्वतःला आनंदी राहण्यापेक्षा मी त्याला आनंदी केलं पाहिजे, ही आपली जी डोक्यातली भूमिका असते तीच तिच्याही डोक्यात राहिली. प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा शिऱ्याचं खरडण निघायचं तेव्हा तेव्हा ती नवऱ्याला द्यायची आणि नवरा सुद्धा तेवढ्याच आवडीनं खायचा. बघता बघता बरीच वर्ष होऊन गेली आणि जेव्हा म्हातारपणी हे जोडपं कुठेतरी शांत निवांत बसलेलं होतं, जुन्या आठवणी काढत होतं, तेव्हा मग हिनं पहिल्यांदा त्याला सांगितलं की ते शिऱ्याचं खरडण मला खरंच खूप आवडायचं, पण तुम्ही ते एवढं आवडीनं खायचात ना, त्याच्यामुळे मी ते शिऱ्याचं खरडण कधीच खाल्लं नाही. प्रत्येक वेळेस मी ते खरडण तुम्हाला देत होते. आणि आता त्यानं डोक्यावर हात मारून घेतला. मला ते खरडण अजिबात आवडत नव्हतं, पण तू इतक्या प्रेमानं द्यायचीस ना की तुला कसं नाही म्हणू हा प्रश्न मला पडायचा आणि मला जबरदस्तीनं ते खरडण खावं लागायचं. म्हणजे जे तिसरा रिग्रेट सांगितलं की नाही की आपण आपलं फिलिंग्स एक्सप्रेस करायला पाहिजे. कधीतरी तर तिने बोलायला पाहिजे होतं, कधीतरी तर त्याच्या प्लेटमध्ये वाढलेलं असताना एक घास घेता घेता म्हणायला पाहिजे होतं, मलाही खरडण खूप आवडतं बरं का. मग कदाचित त्यानं हा ठीक आहे तुला आवडतं तूच खात राह तेव्हाही सांगितलं असतं. पण ना त्यानं करेज दाखवलं की मला आवडत नाही सांगण्याचं. त्यानंही आपलं फिलिंग्स एक्सप्रेस केल्या नाही, हिनंही आपल्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्या नाही आणि आयुष्याच्या शेवटी त्यांना कळालं की जे आपण आयुष्यभर केलं त्याचा काहीही एक उपयोग झाला नाही, उलट दोघांनाही त्रासच झालेला आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपणही आनंदी व्हायला काहीही हरकत नसते. आणि हे सगळं आजच्या इतक्या छान जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं का सांगते आहे, तर खरंच आपल्याला याच्यातून शिकता येईल की जसं मी म्हणते की भगवद्गीता हे काही आपण रिटायर झाल्यावर वाचण्याची गोष्ट नाहीये. तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरचा इतका मस्त ग्रंथ आहे की आपण तो आत्ता वाचला तर त्याचा उपयोग आपल्याला पूर्ण आयुष्य जगताना खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. तसंच हे सगळं जे आहे ते शेवटी विचार करण्यापेक्षा जब जागो तब सवेरा या क्षणापासून आपण छान पद्धतीने सुरुवात करू शकतो. आणि आपण अगदी साध्या ज्या गोष्टी असतात ना की घर बांधताना सुद्धा किती विचार करतो, किती खोल्यांचं असायला हवं, मग ते पीओपी कसायला हवं, टाईल्स कोणत्या असायला हव्या, गेट कसं असायला हवं, इतका सगळा विचार करतो. आपण कदाचित म्हणू की घर एकदाच बांधणं होतं ना म्हणून एवढा विचार करत असो. पण आपण महिला भाजी करताना किती विचार करतो, नाही यात लसूण असलाच पाहिजे, त्यात लसूण अजिबात नको, यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली तरच ते चविष्ट होईल, ही भाजी काळ्या मसाल्याचीच केली पाहिजे वगैरे वगैरे. आपण भाजी बनवताना इतका विचार करतो, मग आपलं स्वतःचं आयुष्य जगताना आपण तो विचार का नाही करत. आला दिवस, चला आज आला उद्या गेला, उद्याचा दिवस आला उद्याचा दिवस पुन्हा गेला, अशा पद्धतीनं येत राहतो दिवस आणि जात राहतो दिवस. असं जगण्यापेक्षा आपण आता काहीतरी बघितलं पाहिजे. आणि याचं मी वंदना मॅमला सांगताना म्हटलं होतं की बकेट लिस्ट असं आपल्या टॉपिकचं नाव देऊया. सो बकेट लिस्ट हा माधुरी दीक्षितचा सिनेमा तुम्ही बघितलेला असेल, पण खरं तर 2007 मध्ये हॉलिवूडमध्ये बकेट लिस्ट हा एक सिनेमा आलेला होता. जॅकम असं जस्टिन जॅकम नाव होतं, त्यानं हा सिनेमा आणलेला होता. आणि त्याच्यामध्ये बेसिकली बकेट लिस्ट, टू किक द बकेटचा अर्थच होतो टू डाय. आणि मग त्या सिनेमामध्ये अशा रीतीनं होतं की हे दोन मित्र म्हणजे योगायोगानं एका हॉस्पिटलमध्ये आलेले मित्र वगैरे कोणी नाही, एकाच रूम मध्ये ते राहिलेले आणि दोघांनाही कळतं की असा त्यांना कॅन्सर झालेला आहे की दोघंही 1 वर्षाच्या आत जाणार आहेत. आणि मग त्यांची धडपड सुरू होते की माझं आयुष्य संपण्याच्या अगोदर मला जे काही करायचं आहे ते आता माझ्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. म्हणून आपण आतापासूनही, आजचा दिवस खूप चांगला आहे, आपण जस्ट एकदा लिस्ट आउट करूया का की मला काय काय करायचं आहे आयुष्यामध्ये, आपल्याला काय करणं अपेक्षित आहे. म्हणजे कुठेतरी अशी छानस एखादं लावणी कुठेतरी चालली असेल आणि आपल्याला शिट्टी वाजवायची असेल, वाजवायची वाटत असेल तर वाजवूयात की नाही ना. मनाचा कौल येत नाही नाही असं महिलांनी शिट्टी वाजवणं बरं दिसतं का, ती असं तोंडात बोट घालून मलाही वाजवता येत नाही, माझी पण इच्छा आहे, माझ्याही बकेट लिस्ट मध्ये तो टॉपिक आहे. सो पुन्हा लोक काय म्हणतील ह्याचा विचार कशाला करायचा. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एकदा ती लिस्ट केल्यानंतर
जर हे सगळं आपल्याला काम करताना कोण कोण मदत करणार, जसं माधुरी दीक्षितनं सुद्धा तिची बकेट लिस्ट जी होती ती पूर्ण करण्यामध्ये नवऱ्याचं सहकार्य घेतलं, भावाचं सहकार्य घेतलं, तर कुणाकुणाचं सहकार्य घेऊ शकतो त्याचाही विचार करून आपण ही आपली बकेट लिस्ट मस्तपैकी जगूया आणि फार छान पद्धतीनं स्वतःचं आयुष्य जगत असताना इतरांनाही सुखी ठेवूया. म्हणजे समप करताना मी फक्त एकच वाक्य म्हणू इच्छिते, लव्ह युअरसेल्फ थोडासा ज्यादा. थँक्यू सो मच.